गोष्टीचं नाव आहे तांबडी आजी. शेजारच्या जागेत नवीन बिराड येणार हे समजताच शांताबाईंची कोण धावपळ. म्हणजे खरोखरीच्या बिराडातल्या माणसांपेक्षा सुद्धा जास्त. सकाळी हातगाड्यांवरून सामान आलं तेव्हापासून त्यांच्या गॅलरीत दर 10 मिनिटांनी चक्रा चालू होते. शेवटी कंटाळून तात्या म्हणाले सुद्धा, हे बघ तुझी शेगडी आणि पोळपाट लाटणं घेऊन गॅलरीतच का नाही बसत पोळ्या करायला, म्हणजे सगळं काही चांगलं नजरेखाली राहील. फणकाराने शांताबाई म्हणाल्या, हो कळलं, इतकी नको काही तट्टा करायला. जरा माणसाने चौकशी केली म्हणून इतकं हे झालं की काय. मनातल्या मनात असून तात्यांनी तो संवाद तेवढ्यावरच सोडला. ऑफिसमधून आल्यावर आपल्याला सारी वित्तम बातमी तपशीलवार समजणार याची त्यांना खात्री होती. ते म्हणाले, असं कर, तुझं काम होईपर्यंत मी गॅलरीत उभा राहतो आणि कोणी आलं तर ताबडतोब तुला हाक मारतो. तोपर्यंत आटोप घरातलं, म्हणजे मलाही जेवायला उशीर होणार नाही आणि तुलाही निवांतपणे बसता येईल मागाहून. शांताबाई फणकाराने घरात गेल्या खरा, पण त्यांचा राग म्हणजे आळवावरचं पाणी क्षणभर टिकायचं नाही. तात्यांना वाढता वाढता त्या म्हणाल्या, माणसं जुन्या वळणाची दिसतात बरं का, देवाचा देव्हारा दिसतोय सामानात. तात्यांनी जेवण पुढे चालू ठेवलं. सामान ही चांगलं उंची आहे, खाटा, अलमाऱ्या, सोफा सेटी चांगली दिसतात घरची. तात्यांनी क्षणभर शांताबाईंच्याकडे कुतूहलाने पाहिलं. मग लागलीच त्यांच्या मनात विचार आला, बरोबर आहे तिचंही. आपल्याला मुलबाळ नाही लग्न झाल्यापासून, एकटेच्या एकटे आपण दोघेच. मी कामाला गेल्यावर तिनं तरी लक्ष कशात घालायचं. चांगला शेजार मिळाला तर तिचाही वेळ आनंदात जाईल आणि आपल्याला तरी काय उत्सुकता कमी नाही. कंपनीला चांगलं कोणी मिळालं तर आपल्यालाही काही वाईट वाटणार नाही. ते म्हणाले, हे बघ तुला काही मी सांगायलाच हवं असं नाही, पण माणसं आली की त्यांना चहा पाण्याचा विचार, काही हवं का चौकशी कर. पण ते विचार शांताबाईंच्या मनात यापूर्वीच आले होते. ते ऑफिसमधून घरात आले त्यावेळी त्यांची खात्री होती की शांताबाईंकडून सगळं काही आपल्याला समजेल. त्यांना समजलं खरं, पण ते ऐकून त्यांना एक क्षणभर अचंबा वाटला. शांताबाई तर इतक्या रागवलेल्या होत्या, काहीतरी बाई माणसं. चहा करता करता तोंड चालू होतं. त्यापेक्षा जनावरं पत्करली, त्यांना तरी जरा जाणीव असते. आल्या आल्या मी विचारायला गेले, अहो तेच तर सांगते ना तुम्हाला की कोण कोण माणसं आहे घरात, आणखी कोणी येणार आहेत का. म्हणजे ते नाही का सांगितलं, दुपारीच आली बाया. हो, फक्त एकटी बाईच आली आणि एक मुलगा आहे बरोबर. मुलगा बाकी गोड आहे हो अगदी, परांजप्यांच्या खिशाची आठवण होते अगदी. तर मग म्हटलं आणखी कोण कोण येणार आहेत. कशी वास्कन ओरडून आली अंगावर, आणखी कोण यायचं आहे. दिसत नाही का पांढरं कपाळ आहे, तीच जास्त होतात आणि आणखी कशाला भरीला. बाई बाई काय तोंडाचा पट्टा. तात्या शांतपणे म्हणाले, म्हणजे घरात 2च माणसं आहेत तर, आई आणि मुलगा. अहो तेच तर सांगते मी, इतका वेळ. म्हटलं काही जेवण वगैरे झालं का, बाळाला दूध देऊ का पाठवून. केवढ्यांदा बाईनं ढकललं घरात पोराला, म्हणे चांगला हादडलंय की सकाळी, पोटात आग उठली की काय. ते काय बाई पोरच. त्याला विचारलं दूध हवं का, तर त्याला काय समजतंय. ते आपलं बापडं म्हणालं की हो द्या म्हणून. पण काय बाई रीत, म्हणजे अजून तुझा घरात प्रवेश झाला नाही तर. मी काय राहते तशी, गेलेच त्यांच्या पाठोपाठ, नळ कुठे, वीज कुठे, मोरी कुठे ते दाखवायला. पण अशी मारक्या म्हशीसारखी माझ्याकडे पाहत होती, तिला मी केव्हा बाहेर पडेन असं झालं होतं. माझ्या पाठोपाठ दार धाड दिशी आपटून बंद केलं की. बरं पण वय काय आहे, दिसायला कशी आहे, मुलगा कसा आहे. चांगली गोरी गोमटी आहे की, वयाने काही लहान नाही इतकं न समजायला. चांगली 30शीत आली असेल सहज. मुलगा बाकी गोड आहे हा अगदी, आणि बोलायला सुद्धा लाघवी अगदी. चहा वगैरे झाल्यावर तात्या बाहेर गॅलरीत येऊन उभे राहिले. आपला मुलगा खेळत खेळत धाड दिशी दार उघडून गॅलरीत आला. एकदम समोर तात्यांना पाहून तो अनिश्चितपणे थबकला. पण क्षणभरच दोघे एकमेकांकडे पाहून हसले. काय रे, नाव काय तुझं. मोहन. कसं आहे नवे घर. छान आहे. तात्यांनी त्याच्याकडे कौतुकाने पाहिले. कपडे साधेच होते, फारसे चांगलेही शिवलेले नव्हते.
पण तो अंगपिंडाने इतका छान होता की कपड्यात जणू ओतल्यासारखा वाटत होता. त्याचं वय 6-6.5 वर्षांचा असेल. त्या मानाने उंची कमी होती, पण डोळे मात्र मोठ्या नजरेत भरण्यासारखे होते. पाळेभोर, पाणीदार. शाळेत जातोस की नाही? आमची आई घालतच नाही मला शाळेत. पण घरी तरी लिहितोस का पाटीवर? चित्र काढतोस का? मोठमोठ्याने मान हलवीत तो म्हणाला, हो लिहितो की, चित्र पण काढतो. बहुतेक त्याचा आवाज ऐकून त्याची आई बाहेर आली. तात्यांनी तिच्याकडे जरा नवलानेच पाहिलं. तिचा वयास छानच म्हणावायच पाहिजे. नाकी डोळी नीटच होती, बांधेसूद होती, कपडे वगैरे व्यवस्थित होते, असा दोष काढायला जागा नव्हती. पण तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा राग, कटुपणा, तिरस्कार दिसत होता. मोहनशी तात्या बोलताना पाहून ती जरा वेळ थांबली व मग म्हणाली, चल रे मोहन घरात, जेवायचं आहे ना? न राहून तात्या म्हणाले, छान आहे हो मुलगा, स्मार्ट आहे मोठा. तोंडाने केवळ एवढंच म्हणून तिने त्याला घरात नेलं. पण त्या साध्या कृत्यातही राग भरला होता, काठोकाठ. स्वतःचे खांदे हलकेच उघडून तात्यांनी एक सुस्कारा सोडला. दात आहेत तर चणे नाहीत. आणि घरात येऊन ते शांताबाईंना म्हणाले, चलतेस ना बाहेर? संध्याकाळच्या वेळी मैल 1.5 मैलाची चक्कर मारायचा दोघांचा काही दिवसांचा नेम होता. बाहेर वेळ तेवढाच मजेत जाईल. कोणी कोणी ओळखीचंही भेटत आणि पायही मोकळे झाल्यासारखे वाटत. त्यांच्या आजच्या बोलण्यात नवीन आलेल्या शेजाऱ्यांचा विषय निघणं नैसर्गिकच होतं. मध्येच एकदा तात्या म्हणाले, मुलावर तिचा विशेष राग दिसतो. नवल वाटतं ते त्याचं, पण हा नवीनपणाही हळूहळू जुना झाला. मुलाला ती सारा दिवस घरात थोडीच कुंटून ठेवणार. त्याच्या तात्यांच्या घरात चक्रा सुरू झाल्या. शांताबाईंनी ही गोडी गुलाबीने तिची हकीकत काढून घेतली. गेल्या वर्षीच वारले वाटतं यजमान त्यांचे, तात्यांशी बोलता बोलता त्या म्हणाल्या. आणि त्यांच्या मागोमाग सासूबाईही गेल्या म्हणते. पण बाईच्या तोंडून चांगला शब्द निघेल तर शपथ. काय हिचं घोडं मारलं होतं त्यांनी कोणास ठाऊक, पण सारखी जळत असते त्यांच्यावर आणि सारा राग त्या पोरावर काढते. यापूर्वी कुठे राहत होत्या, नवीन जागा का घेतली, असली चौकशी शांताबाईंच्याने करवली नाही. इतकी ती तुसडेपणाने बोलत होती. तिचं खरं नाव जरी ताराबाई होती तरी या दोघांच्या मनात ती मोहनची आई अशीच येईल. कारण मोहनने मात्र त्यांच्याकडे लागलीच जाणं येणं सुरू केलं. आई किती जरी ओरडली तरी त्याने तिकडे लक्षच दिले नाही. तो काही दिवसांनी तिने पण त्याला राग भरायचं सोडून दिलं. आणि खरोखर मोहनमुळे शांताबाईंचं त्यांच्याशी 2 शब्द तरी बोलणं सुरू राहिलं. मोहन सारख्या गोड स्वभावाच्या मुलावर शांताबाईंचं लवकरच मन बसलं. दिवसातून 1-2दा जरी तो त्यांना काकू काकू म्हणून बिलकला नाही तरी त्यांना बरं वाटेन असं झालं. माणसांचा स्वभाव. आणि मुलांनाही आपल्याशी खरं प्रेमानं कोण वागतं ते समजायला उशीर लागत नाही. त्या दिवशी दुपारी जेवल्यानंतर तो शांताबाईंच्याकडे आला. त्या नुकत्याच आडव्या झाल्या होत्या. कशाची तरी खेळत खेळत तोही चटईवर त्यांच्याजवळ झोपला. त्या म्हणाल्या, निसतोस का रे माझ्याजवळ? तुला चौघडी देते. आमच्या तांबड्या आजीच्या चौघडीसारखे आहे का? दे. प्रथम त्यांच्या ध्यानातच आलं नाही. आणि मग त्यांना आठवलं की त्याची आजी गंभा झाली होती, म्हणजे गंगा भागीरथी, व विधवा असल्याने लाल अलवाणाचे वस्त्र नेसत असे. म्हणून तिला मोहन तांबडी आजी म्हणत होता. ह्या हसून म्हणाल्या, आहे ना लाल पातळ माझ्याकडे. त्यांनी उठून कपाटातलं एक इंदुरी चौकटीचं पातळ काढलं. पण तो कसला बदणार? आमच्या तांबड्या आजीची चौघडी अशी नाही आहे काही. थांब, मी माझ्या घरची आणून दाखवतो. त्या काही बोलायच्या आत तो उठून धावत धावत आपल्या घरात गेला आणि तितक्याच जोराने धावत परत आला. त्याच्या हातात खरोखरच एक लाल पातळाची घडी होती. मग स्वारीनं चटईवर निजून ती आयटीत पांघरायला घेतली व तो बघता बघता झोपला. तसा चेहरा झोपेत अगदी निरागच दिसत होता. त्यांना राहून राहून मोहनच्या आईचं आश्चर्य वाटत होतं. एवढं सोन्यासारखं पोर आणि कशी तुसडेपणाने वागते बाई. संध्याकाळी 4च्या सुमारास मोहन उठला आणि तसाच खेळायला निघून गेला. त्यांनी ती लाल अलवाणाची चौघडी उचलली व परत देण्यासाठी त्या गॅलरीत आल्या. पण त्याचं दार बंद होतं. शांताबाई तशा वागण्यात काही फारशा सडेतोड नव्हत्या. त्यामुळे तेव्हाच दारावर धक्का मारून मोहनच्या आईला बोलवण्याचा काही त्यांना धीर झाला नाही. त्यांनी ती चौघडी त्यांच्या पातळाच्या कपाटात ठेवून दिली व खरं म्हणजे त्या ते पार विसरल्या. त्या संध्याकाळी त्या व तात्या फिरावयास गेले आणि वाटेत कुणी कुणी भेटून
त्यांना परत यायला बराच उशीर झाला. त्यांना तरी वेळ वाचवून त्याचं काय करायचं होतं. ती दोघे परत आली तेव्हा शेजारी सामसूम झाली होती. त्यांची ही जेवणे वगैरे उरकून जरा वेळाने निजानीत झाली. मध्येच रात्री त्यांना जाग आली ती मोहनच्या रडण्याच्या आवाजाने. त्याची आई ही त्याच्यावर रागाने ओरडत होती. त्यांची इच्छा नसतानाही त्यांच्या कानावर सारं काही स्पष्टपणे येत होतं आणि त्यांना ऐकावं लागत होतं. मगापासून खुसतोय मेला, काय तिरडीच्या चिरकुटासाठी जसा जीव जातोय. देत नाही जा आणून. कांगावा केलास तर अंधाऱ्या खोलीत टाकून दे एकट्याला, समजलास ना. आता काही कुकुलं बाळ नाही असले हट्ट धरायला. एवढा जीव होता त्यांच्यावर तर निर्दळ नाहीच बरं एकदाच त्यांच्या बरोबर. गेली मसनात तुझी तांबडी आजी. शांताबाईंना हे अभद्र शब्द ऐकवेनात. त्यांनी कानात बोटे घालून घेतली, डोळे घट्ट मिटून घेतले, पण मोहनच्या रडण्याचा आवाज काही कमी होईना. त्यांनी मनातल्या मनात देवाची करुणा भाकली की मोहनला गप्प बसायची बुद्धी दे, नाहीतर ही बया काय करी काय नाही. पण तो काही गप्प बसला नाही. त्याला एका पाठोपाठ एक असे झपाटे घातल्याचा आवाज ऐकू आला. दरवेळी आपल्याच अंगावर आघात होत आहे अशा भावनेने त्यांचे अंग चोरले जात होते. पुन्हा मोहनची आई कडाडली. थांब हो, अशाने नाही तुझी खोड मोडायची. चांगली अद्दल घडली पाहिजे आता तुला, म्हणजे मग नाही पुन्हा हट्ट करायचास. चांगली कोंडूनच ठेवते अंधारात. तुला तांबड्या आजीची चौकडी हवी काय? मार आका तिच्या नावाने. तिला म्हणावं दे आणून आपल्या लाडक्या नातवाला. त्याच्या आईने बहुतेक फरफटत नेले असावे, कारण आवाजाच्या अनुरोधाने शांताबाईंनी तर्क केला की झोपायच्या खोलीतून त्याला आता आईने बाहेरच्या खोलीत आणलाय. तिथल्या सोफ्यावर मोहनला आदळल्याचा आवाज आला. त्या मागोमाग दार लावून घेतल्याचा आवाज आला. मोहनची आई रागानेच म्हणत होती, मार आका तुझ्या तांबड्या आजीला आता. डोकं उठवलंय नुसतं. सगळीकडे अंधार दिसल्याबरोबर बावरून गप्प झालेला मोहन शांताबाईंच्या नजरेसमोर उभा राहिला. त्याच्या हिवल्याशा शरीराला धक्के मारून त्याच्या पोटातून मुसमुसत हुंदके बाहेर पडत होते. त्याला श्वास घेणं सुद्धा कठीण होत होतं. त्याच्या बालमनाच्या तीव्र दुःखाची व भीतीची कल्पना येऊन त्यांना अगदी भडभडवून आलं. त्यांच्या मनाला क्षणोक्षणी वाटत होतं की आपण जावं व त्याची समजूत काढावी. त्यांच्या विचारांच्या तंद्रीतून त्या एकदम सावध झाल्या. मोहनचा आवाज एकदम बंद झाला होता. त्यांनी स्वतःचा श्वास रोखून अगदी लक्ष देऊन ऐकलं, पण त्यांना काहीही ऐकू येईना. त्यांना अगदी बेचैन वाटायला लागलं. मनात नाही नाही ते विचार यायला लागले. शेवटी न राहून त्या उठल्या, दाराची कडी अलगद काढून गॅलरीत आल्या व त्यांनी शेजारच्या खिडकीतून आत पाहिलं. खोलीत अगदी अंधुक प्रकाश होता. दिव्याच्या प्रकाशाच्या खोलीतून एकदम तेथे आणलेल्या मुलाला खास भीती वाटली असते, पण अंधाराला सरवलेल्या त्यांच्या डोळ्याला आत अस्पष्ट का होईना पण थोडे बहुत दिसत होते. त्यांनी सोफ्याकडे पाहिले व त्यांना सोफ्यावर झोपलेली मोहनची लहान आकृती अस्पष्टपणे दिसली. त्याने हातपाय पोटाशी मुठकुळी करून घेतले होते. मोहन तर अगदी शांत झोपला होता, पण त्याच्या उशाजवळ कोणीतरी बसला आहे असं त्यांना वाटलं. एक क्षणभर त्यांना वाटलं की सोफ्याच्या पाठीला लावलेली ती एखादी उशी असेल किंवा सोफ्यावर टाकलेला एखादा टॉवेल असेल, पण नाही. त्यांना प्रथम वाटलं तेच खरं होतं, कारण त्या व्यक्तीचा हात मोहनच्या डोक्यावर पाठीकडे अलगद फिरत होता. का हो मोहनची आई? त्यांनी सहज विचारलं, पण त्यांना काही उत्तर आलं नाही. मोहनच्या अंगावरून फिरणाऱ्या त्या हाताची गतीही बदलली नाही. त्यांनी पुन्हा एकदा विचारलं, झोपला का हो मोहन? वेडा प्रश्न, कारण तो शांत झोपलेला दिसत होता, पण त्याही प्रश्नाला काही उत्तर आलं नाही. मग त्यांनी जरासं नवलानं जास्त निरखून पाहिलं, कारण मोहनची आई कितीही त्रागा करणारी असली तरी विचारल्या प्रश्नाला उत्तर देण्याखालीच राहणारी नव्हती. मग त्यांनाही वाटायला लागलं की ही मान खाली घालून बसलेली व्यक्ती मोहनच्या आईसारखी वाटत नाही. अंगाने जरा किरकोळ वाटते तिच्यापेक्षा. अंगावर काहीतरी गडद रंगाचा कपडा असावा असं वाटत होतं, कारण पदर डोक्यावरून घेतला असल्यासारखा दिसत होता. फक्त तो विलक्षण पांढरा शुभ्र हात तेवढा मोहनच्या अंगावरून फिरत होता. लाल रंगाचा विचार मनात येताच त्यांचं मन का बरं बिथरलं. त्यांच्या डोळ्यावर झापड आल्यासारखं त्यांना वाटलं.
न समजण्यासारखी, समजावून न सांगता येण्यासारखी एक फार फार विचित्र संवेदना त्यांच्या सर्वांगातून गेली. डोळे तिरळे करून परत सरळ केले की साऱ्या वस्तू जशा एकमेकांभोवती फिरल्यासारख्या वाटतात त्यासारखं त्यांना क्षणभर वाटलं. डोळ्यांची एक दोनदा उघडझाप करून त्यांनी परत आत पाहिलं. मोहन एकटाच त्या शुभ्रवर्णी सोफ्यावर शांतपणे झोपला होता. एक मोठा श्वास घेऊन शांताबाई त्या दृश्यापासून झटकन मागे सरल्या. एका हाताने भिंतीचा आधार घेत घेत त्या आपल्या दारापाशी आल्या. कसं बसं आत येऊन त्यांनी दाराला कडी घातली व एकदाचा विशाला गाठला. जे काही घडलं होतं, जे काही त्यांना दिसलं होतं ते इतकं विचित्र, अनुभवा पलीकडचं, आकलना पलीकडचं होतं की त्यांचा विचारच थंडावला होता. कारण त्यांच्या मनात नको नको म्हणत असतानाही एकच विचार येत होता की मोहन सारखं तांबडी आजी म्हणतो तीच ही मोहनची आजी. एवढा विचार मनात आला की त्यांचं शरीर कापायला लागायचं. आपण पाहत असताना त्यांनी, जे कोण होते त्यांनी, जर मान वर केली असती तर, या कल्पनेनेच अजून त्यांच्या अंगावर काटा उभा राहत होता. जर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दिलं असतं तर. हा विचार मनात येताच त्यांचा इतका थरकाप होत होता की हुडहुडी भरून आल्यासारखा. असं काही झालं असतं तर आपली काय गत झाली असती. त्यांनी कॉटचे गज दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवले होते, अगदी हाताला रग लागेपर्यंत. अग्नीला चुकून स्पर्श व्हावा व शरीर लांब फेकलं गेलं तरी त्या घटनेचा पुन्हा विचारही अशक्य व्हावा, तसं त्यांच्या मनाचं झालं होतं. पण त्यांच्या गडबडून गेलेल्या, गोंधळलेल्या मनात चाललेल्या विचारांच्या कोलाहलात एका गोष्टीची त्यांना अर्धवटपणे सारखी जाणीव होत होती. जे काही आपण पाहिलं ते आपल्याच काय, कोणाच्याच नजरेसाठी नव्हतं. त्या स्थळी आपल्याला प्रवेश नव्हता. आपण तेथे असावयास नको होतं. या घटनेस साक्षीदार व्हायला नको होतं. आणि आता झाली ही गोष्ट आपल्या मनाच्या अगदी आतल्या कप्प्यात गुप्त ठेवली पाहिजे. त्याचा जितका कमी विचार होईल तितकं चांगलं. त्यांना सकाळी जाग आली तेव्हा नेहमीसारखी हुशारी, प्रसन्नता वाटत नव्हती. त्यांचं शरीर व मन दोन्हीही थकलं होतं. स्नानाच्या आधी पातळासाठी त्यांनी कपाट उघडलं आणि पुढे केलेला हात झटका बसल्यासारखा मागे घेतला. समोरच्या कणात ती कालची लाल अलवाणाची चौघडी होती. छेडलेल्या तारेसारखा त्यांचा मेंदू झणझणत होता. ही घडी जर आपण काल येथे ठेवली नसती, कालच्या काल परत केली असती, तर मग हे सारं टळलं असतं. या नव्या प्रकाराचा आपल्या आयुष्यात प्रवेश झाला नसता. कारण मनात सुद्धा कोणत्याही वस्तूला नाव द्यायचं नाही असं जरी त्यांनी ठरवलं होतं तरी काल काय घडलं होतं याची त्यांना आता पूर्ण कल्पना आली होती. असह्य पण अदृश्य असा एखादा बोजा आपल्याला यापुढे वागवावा लागणार आहे. रोजचेच आयुष्य काय कमी कष्टाचं होतं. त्यात आता ही भर पडली होती. सर्व गोष्टींचा आता दोन पातळींवरून विचार करावा लागणार होता. एक दिसणारं व दुसरं त्यामागचं, पडद्याआडचं. अदृश्य पण तितकंच खरं आणि कदाचित भीतीप्रद. एक निर्णय तर त्यांनी त्याच क्षणी घेतला. काहीही असलं तरी मी आता त्या अलवणाला हात लावणार नाही. तशाच गॅलरीत जाऊन त्यांनी मोहनला हाक मारली. तो हाकेसारशी धावत धावत बाहेर आला. त्याच्यावर कालच्या प्रसंगाचा काही परिणाम दिसतो का हे त्यांनी बारकाईनं पाहिलं. पण तो नेहमीसारखाच वावरत होता. काही न बोलता त्या घरात आल्या व कपाटाकडे बोट दाखवून म्हणाल्या, काल आमच्याकडे एक माणूस काय विसरून गेलं होतं. त्याच्या लहानशा उंचीला त्या कप्प्यातलं काही दिसलं नाही. कॉटच्या गजांना धरून तो त्यांच्या जवळ चढला व तिथून त्याने पाहिलं. ओळखलं का काय ते? हो हो काकू, ती बघ ना तांबड्या आजीची चौघडी. त्याला कडेवर घेऊन त्या कपाटाजवळ गेल्या व म्हणाल्या, काढ बरं ती. त्याने हाताने ती चौघडी काढली. त्याला खाली ठेवताच तो पळत पळत ती घरात ठेवून परत त्यांच्याकडे आला. तेव्हा ना तात्या स्नान आटोपून तोंडाने काही स्तोत्र वगैरे म्हणत बाहेर आले होते. अहो, तुम्ही ऐकलं का? काल रात्री एक वेडा मुलगा केवढ्याने रडत होता ते. तात्या मोहनकडे वळून म्हणाले, काय रे,
आईला त्रास देत होतास का रे? त्याच्या ओठांच्या कडा किंचित दुमडल्या व तो मोठ्या माणसासारखा गंभीर झाला. मग मी आईला नुसतं म्हटलं की मला माझी चौघडी दे. मग वेड्या इतकं रडून ओरडून का सांगायचं? मला की नाही आई खूप रागवली काल काकू. मग मला की नाही काल बाहेरच्या खोलीत कोंडून ठेवलं होतं आईने. त्याच्या केसावरून हात फिरवीत तात्या म्हणाले, बरं झालं, चांगली शिक्षा झाली एका माणसाला. पण शांताबाईंच्या छातीत आता धडधडायला लागलं होतं. विचारू का? मग काय, गेलास ना रडत परत आईकडे? मी तिथेच झोपलो. खणखणी काकू, सांगू का, मला काल स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नात माझी तांबडी आजी आली होती मला झोपवायला. शांताबाई एकदम गजांचा आधार घेऊन कॉटवर बसल्या. त्यांच्या पांढऱ्या चेहऱ्याकडे पाहत तात्या म्हणाले, का ग, बरं नाही का वाटत तुला? मला नाही बाई, जरा चक्कर आल्यासारखं झालं घटकाभर. त्यांच्या साऱ्या अंगाला कंप सुटला होता. त्यांनी पदराने गळ्याजवळचा घाम पुसला. नशिबाने त्यांच्याकडे तात्यांचं लक्ष नव्हतं, नाहीतर त्यांनी आणखी चौकशी खास केली असती. पण तात्या मोहनशी बोलण्यात गर्क झाले होते. त्यांची नजर चुकवून त्या बाहेर गॅलरीत आल्या. मोकळ्या हवेनं त्यांना जरा बरं वाटलं. त्यांच्या मनात एक विचार राहून राहून येत होता. मोहनच्या आईला सांगायला पाहिजे की त्याला असं फार रागावत जाऊ नका. त्या विचित्र अनुभवाचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला. एखाद्या काचेच्या भांड्याला तडा गेला की त्याचा नादबद्धपणा नाहीसा होतो, तसं त्यांचं झालं. आपल्या समाधानी संसाराला, आपल्याला निश्चिंत ठेवणाऱ्या आपल्या भोवतीच्या जगाच्या कवचाला भेग गेल्यासारखं त्यांना वाटलं. या कवचाबाहेरच्या काही विलक्षण शक्तींना, ज्यांच्या अस्तित्वाची आपल्याला आजवर कल्पनाही नव्हती, ज्यांच्यावर विचार सुद्धा करण्याची आपल्याला जरुरी वाटली नाही, अशा शक्तींना आपल्या लहानशा जगात प्रवेश मिळाल्यासारखं त्यांना वाटलं. सुरक्षितपणाची खात्री एकदम कमी झाली. एखाद्या रात्री आडवेळी त्यांना काही कारणाने जाग आली तर आसपासच्या अंधाराची भीती वाटायला लागली. त्यांना जर रात्री कोणी एकट्याने गॅलरीत जा म्हणून सांगितलं असतं तर त्या गेल्या असत्या किंवा नाही याची शंकाच आहे. तात्यांची नोकरी फिरतीची नाही याचं त्यावेळी त्यांना किती समाधान वाटलं. दिवस गेले, अनुभवांचे, आठवणींचे थर साचत होते, पण या धारदार तीक्ष्ण प्रसंगावर नाही. केव्हाही त्यांच्या मनात त्यावर विचारांचा हलकासा हात फिरला तरी त्याची बोच त्यांना त्याच क्षणी जाणवे. मनुष्य कधीतरी विसरण्यासारखं ते होतं का? दुपारपासून मोहन दिसला नाही म्हणून तात्या घरी आल्यावर त्या शेजारी गेल्या. तो कॉटवर निजला होता आणि त्याची आई त्याच्या पायगती बसली होती. का हो ताराबाई, बरं नाही का मोहनला? प्रश्न ताराबाईंना केला, पण त्यांची नजर त्या सुकलेल्या लहानशा चेहऱ्यावर होती. कशी फुलासारखी असतात हो मुलं, एवढ्याशाने कशी सुकून जातात. घेऊन आलाय हे फ्ल्यूचं लोन कुठून तरी, ताराबाई रागाने बोलली. पण शांताबाईंचं तिकडे लक्षच नव्हतं. त्यांनी अलगद त्याच्या कपाळावर हात ठेवला. आता ताप फार नव्हता, पण गालावरच्या व कानाच्या पाळ्यांच्या लालीवरून चढणार असं दिसत होतं. गळ्याला दमटपणा ही अजिबात नव्हता. दुखणं ते आपलं 2-3 दिवस घेतल्याशिवाय राहणारं नव्हतं. दुपारपासनं फिरकला नाही तिकडे म्हणून आले पाहायला. डॉक्टरकडे गेला होतात का? कशाला डॉक्टर हवा एवढ्याशा दुखण्याला? एक सल्फाची गोळी दिली आहे. ताराबाई अगदी ताठ बसली होती. तिच्या आवाजात यत्किंचितही मार्दव नव्हतं. देवाची इच्छा, आपण तरी काय करणार? आम्हाला बोलवा बरं का जरूर लागली तर, एवढंच म्हणून त्या बाहेर आल्या. आता गॅलरीतच उभे होते. बाहेर जाता जाता त्यांनी मोहनच्या तापाचं सांगितलं. काय औषध आणलंय की नाही? नाही म्हणते, 1-2 दिवसात उतरेल म्हणते. काय बाई आहे, आपण तरी सांगितल्याशिवाय काय करणार? फिरून आल्यावर परत एकदा शांताबाई मोहनकडे जाऊन आले. आता तो जागा होता. त्यांना पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं, पण त्याचा ताप काही कमी झाला नव्हता. हाताच्या स्पर्शावरून 1-1.5च्या आसपास असेल असं त्यांना वाटलं. तर जरा वेळ त्याच्या उशाजवळ बसले. मोहन म्हणाला, तुम्ही फिरायला गेला होता? हो, बाप्पाकडे गेले होते. त्याला सांगितलं मोहनचा ताप घेऊन जा म्हणून. आईला पण ताप आला काकू. आता प्रथमच त्यांचं लक्ष ताराबाईकडे गेलं.
ती भिंतीला पाठ लावून बसली होती. ती आता डोळे उघडून म्हणाली, मलाही जराशी कसकस वाटतीये. याच्या जवळ बसून आली असेल. मी खायचं काही आणू का? नको नको, आम्ही दोघांनी आताच चहा घेतला आहे. एखादा दिवस वाटेल अवघड, उद्या उतार पडेल. शांताबाई मोहनकडे वळून म्हणाल्या, आता झोपायचं? उद्या येणार आहेस ना खेळायला? मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत त्याने मानेनेच हो म्हटले. त्या घरी आल्या. आज त्यांचं स्वयंपाकात काही लक्ष नव्हतं. निजायच्या आधी परत एकदा त्या मोहनकडे जाऊन आले. त्याचा ताप तसाच होता, पण तो आता झोपला होता. रात्री दारावरच्या खडखडाटाने त्यांना व तात्यांना एकदम जाग आली. तात्यांनी उठून दिवा लावला व दार उघडलं. त्यांनी चट दिशी शांताबाईंना हाक मारली. अगं या बघ, मोहनच्या आई आल्या आहेत. हो शांताबाई, चला. मोहन कसा करतो आहे? ती म्हणाली. तिने अंगाभोवती शाल पांघरली होती. तिच्या तोंडून शब्द निघताच तिलाही खूप हुडहुडी भरून आली आहे हे त्यांच्या ध्यानात आलं. चल मी पण येतो, तात्या म्हणाले. त्यांनी कपाटातला थर्मामीटर व कोलन वॉटरची बाटली घेतली व सगळी ताराबाईंच्या घरात आली. मोहन कॉटवर निजला होता, पण त्याचे डोळे सताड उघडे होते. अंगावरचं पांघरून त्याने पायानं खाली ढकलून दिलं होतं. शांताबाईंनी त्याच्या कपाळाला हात लावला आणि चटका बसल्यासारखा मागे घेतला. मोहन तापाने फणफणला होता. त्याच्या डोळ्यांवरून तो पूर्ण शुद्धीवरही नसावा असं वाटत होतं. तात्या पुढे होऊन म्हणाले, ठीक आहे, मी त्याचा ताप पाहतो व डॉक्टरना घेऊन येतो. तोपर्यंत तू त्याच्या आईकडे जा. त्यांनाही ताप आलेला दिसतोय. शांताबाई तिच्याजवळ गेल्या. तिच्याही अंगात खूप ताप होता. त्या म्हणाल्या, ताराबाई, तुम्ही पलीकडच्या कॉटवर झोपून राहा आता. एवढ्यात हे डॉक्टरांना घेऊन येतील आणि मग सारं ठीक होईल. मी आता बसते मोहनजवळ. मोहन तेवढ्यात काहीतरी हळू आवाजात बोलला, पण त्यांना ते नीट ऐकू आलं नाही. म्हणून त्या त्याच्याजवळ वाकून म्हणाल्या, काय हवं बाळ मोहन? पण त्याचे डोळे कुठेतरीच खिळलेले होते. तो काहीच बोलला नाही. पण त्याची आई म्हणाली, मगापासून चौघडी मागतोय सारखी. मग द्या ना, कुठे आहे ती? मी नेमकी आज धुवायला काढली सकाळी. ओली चिंब असेल आता. ठीक आहे, मी पाहते त्याच्याकडे. तुम्ही शांत पडा आता जरा वेळ. तात्यांनी मोहनच्या काखेतला थर्मामीटर काढला. काही न बोलता त्यांनी हातांनी खूण केली. 105 ताप. मी चट दिशी डॉक्टरना घेऊन येतो. तोवर त्याच्या कपाळावर पट्टी ठेव. तात्या लगबगीने निघून गेले व त्यांच्या मागोमाग शांताबाईंनी दार लावले. स्वयंपाकघरातून त्यांनी एका वाटीत माठातलं गार पाणी आणलं. त्यात कोलन वॉटरचे काही थेंब टाकले व बारीक रुमालाच्या 2 पट्ट्या तयार करून घेतल्या. ते सारे एका स्टुलावर ठेवले व मोठा दिवा मालवला आणि कोपऱ्यातला लहानसा दिवा लावला व त्या मोहन जवळ येऊन बसल्या. पट्टी ठेवायला त्या खाली वाकल्या. त्याच वेळी मोहन अगदी खालच्या आवाजात म्हणाला, आजी, ए आजी. त्याच्या कपाळावर पट्टी ठेवताना त्यांचा हात एकदम कापायला लागला. पट्टी कशी तरी ठेवून त्या एकदम कॉटवर बसल्या व त्यांनी डोळे मिटवून घेतले. खोलीतला हा अंधार, मध्यरात्रीची ही वेळ, त्या दिवशी भीतीने बेभान झालेला व आज रात्री तापाने बेहोश झालेला मोहन व त्याच्या हाका, या साऱ्या घटनात एक प्रकारचा अटळपणा आहे असं त्यांना वाटायला लागलं. त्यांनी 1-2दा मोहनला समजावण्याचा, त्याला बोलण्यात गुंतवण्याचा प्रयत्न केला, पण आता तरी त्याचा या सृष्टीशी संबंध तुटलेला होता. आणखी कुठे घडलेला असेल ते असो, पण आता या घटकेला त्याचे मन त्या गोष्टीवरून बाजूला करू शकत नव्हत्या. त्याच्या कपाळावरची पट्टी मिनिटाला गरम होऊन सुकत होती. त्या ती थरथरत्या हाताने बदलत होत्या. मला इथे बसले पाहिजे, हे करीत राहिलं पाहिजे. मोहनला असं सोडून मी कुठे जाऊ, कशी जाऊ? जास्तीत जास्त देवाची प्रार्थना करू शकते की मोहनचा ताप उतरू दे, त्याचं मन ताळ्यावर येऊ दे. त्याचं मन त्या नको, ते नाव नको, तो विचार नको. डोळ्याला जे काही दिसणार आहे तेच खूप होणार आहे. त्यावर आणखी विचार नको. राम राम श्रीराम श्रीराम राम राम. तापाच्या अस्वस्थपणात मोहनची मान सारखी हालत होती. त्याच्या लहानशा हातांची सारखी उघड झाप चालली होती. त्याचा लहानसा खाली गेलेला आवाज पुन्हा पुन्हा ती हाक देत होता,
आजी, ए आजी ग, ए आजी. तात्या एव्हाना डॉक्टरांच्या घरी पोहोचले असतील. आता नक्कीच डॉक्टर घरी असतील. त्यांना घेऊन यायला वेळ लागणार नाही. तोपर्यंत तरी शांताबाईंनी पदराने पुन्हा त्यांच्या मानेला गळ्याला आलेला घाम पुसला. ताराबाई भिंतीकडे तोंड करून निश्चित पडलेली होती. त्यांच्या श्वासाशिवाय तरी त्या अंधारलेल्या खोलीत दुसरा कसलाही आवाज नव्हता. त्यांच्या हाताच्या हालचालीशिवाय त्या अर्धप्रकाशित खोलीत दुसरी कसलीही हालचाल नव्हती. का होती? मोहनच्या कॉटवर त्याच्या उशाशी पलीकडच्या बाजूस ते काय आहे? अगदी त्याच्या कपाळावर पट्टी ठेवण्यापुरतं जरी मी डोळे उघडले तरी त्या वेळात हिला अस्पष्ट हालचाल कशाची दिसते? मध्ये चुकून त्यांची नजर काकणभर वर गेली व त्यांना कॉटच्या पलीकडच्या कडेवर गडद काहीतरी दिसलं. त्यांनी डोळे घट्ट मिटून घेतले. मी मोहन शेजारून हलू शकत नाही. त्याच्यासाठी जे काय सहन करायचं ते मला केलं पाहिजे. त्याच्या खांद्यावरून खाली, वरून खाली, वरून खाली एक सारखे फिरणाऱ्या त्या पांढऱ्या शुभ्र हाताकडे दुर्लक्ष केलं पाहिजे व सारखी सुकणारी त्याच्या लहानशा कपाळावरची पट्टी बदलली पाहिजे. पलीकडे लालसर दिसणारे काहीही असो, मी मान वर करून पाहणार नाही. मनात भीतीला जागा देणार नाही. मोहन, माझ्या लाडक्या मोहन, तुला अशी सोडून मला कसं बरं जाता येईल? बाळा, शुद्धीवर ये. आम्ही सारे सारे तुझ्यासाठी नाही का झटणार? मोहन, त्या घातकी भारणीला, मोहिनीला फसवू नकोस. ये ना बाळ, शुद्धीवर ये, माणसात ये. ज्या क्षणापासून त्यांचे मन बिचकत होते तो सत्याला तोंड देण्याचा क्षण शेवटी आला. सर्व गोष्टींचे त्यांना अभिज्ञान झाले. जे माझ्या मनात आले ते पूर्ण सत्य आहे ही त्यांना बालंबाल खात्री पटली व त्या खात्रीच्या जोरावर प्रथमच त्यांनी मान वर करून डोळे न मिटता संपूर्णपणे समोर पाहिलं. मोहनच्या उशाशी त्याच्या त्या अत्यवस्थ स्थितीत त्यांच्याबरोबरच पहारा करीत बसणारी आणखी एक आकृती होती. त्यांनी आपली मान परत खाली घातली. खाली मान घालून बसलेल्या लाल आवरणातील त्या कृश आकृतीचं एक अवलोकन पुरेसं होतं. शरीराच्या कृशपणावर किंवा हाताच्या सफेद पांढरेपणावर जास्त नजर ठेवायची जरुरी नव्हती. सत्याने धैर्यशील झालेल्या मनात सुद्धा मर्यादा होत्याच. पण आपल्या दोघांच्या पहाऱ्यामागच्या हेतूतील फरकांची सत्यता, कटू दारुण सत्यता त्यांना मनोमन पटली. त्या रात्री त्यांच्या मनाला बसलेला धक्का, त्यांच्या जीवाची झालेली घबराट, आजचा मोहनवरील प्रसंग व त्यांना ज्यातून जावे लागले ते दिव्य, हा मानसिक संताप आता एकवटून उसळून आला व त्यांचे विचार त्या आकृतीच्या दिशेने संतापाने फेकले गेले. तुम्ही येथे काय येता? त्या बिचाऱ्या मोहनला एकटा का सोडत नाही? तुमचं आयुष्य पूर्ण झालंय, संपलंय. आता का ही ओढ? नाही, त्यामागे तुमचे प्रेम नाही. त्या प्रेमाची तुमच्या हातात राख झाली आहे, कडू जहर झाला आहे. मोहनच्या मनात ते भिनवण्याचा हा खटाटोप का करता? त्याला या पाशाने का गुंतवून ठेवता? त्याच्यात व त्याच्या आईमध्ये जिवंत असताना तुम्ही वैरभाव निर्माण केला आहे, तो पुरेसा नाही का? त्या आगीत आणखी कशाला तेल ओतता? नाही, तुम्ही निस्वार्थी नाही, प्रेमळ नाही, दुष्ट आहात, मत्सरी आहात. मोहनच्या वडिलांना व मोहनला तुम्ही त्याच्या आई विरुद्ध चिथावलं आणि अजूनही तुम्हाला स्वस्थ बसवत नाही. अजून तुम्ही मोहनला भ्रष्ट करण्यासाठी धडपडता. नाही, मृत्यूला तुम्ही क्षमा केलेली नाही, त्याचा राग तुम्ही मोहनवर काढताय. तुमच्या मनात कधी काळी जर त्याच्याबद्दल खरं प्रेम असेल तर ते आता आठवा आणि त्याला या क्रूर बंधनातून मोकळं करा. हे प्रेम नाही, ही माया नाही, हा द्वेष आहे, हा सूड आहे. त्याच्यावरचा तुमचा हक्क संपला. ते आता सारं सोडून द्या आणि येथून चालता व्हा. पट्टी बदलताना तो त्याच्या अंगावर फिरणारा हात थांबलेला दिसला. मी वर पाहणार नाही.
मला काहीही पाहायचं नाही. नको नको, माझ्या एकटीवर हा ताण पडणं बरोबर नाही. मला एकटीला तो सहन होणार नाही. तात्यांना यायला पाहिजे. मला यातून मोकळं केलं पाहिजे. मोहन, बाळ मोहन, बरं वाटतं का रे तुला आता? त्यांनी अलगद त्याच्या गालावरून हात फिरवला. त्यांना त्याच्या अंगातला ताप जरा कमी झाल्यासारखं वाटलं. त्यांनी त्याच्या गळ्याभोवती हात फिरवला. गळा किंचित दमट लागत होता. त्याला घाम येणार होता. भरतीची लाट संपून पाणी मागे फिरायला लागलं होतं. बाकी सर्व विसरून मनातल्या मनात देवाचे आभार मानीत त्यांनी मान वर केली. कॉटची पलीकडची बाजू रिकामी होती. तेथे आता काहीही नव्हतं. पण त्यांना विचार करायला वेळच मिळाला नाही. दारावर एक थाप आली. मुंग्या आलेल्या पायावर कसं बसं उठून त्यांनी दार उघडलं. तात्या व डॉक्टर आले होते. आपल्या शिरावरची सारी जबाबदारी त्यांनी या कसलेल्या लोकांवर सोपवली व अगदी ढिल्या झालेल्या, अवसान न राहिलेल्या अंगाने एका आराम खुर्चीचा आश्रय घेतला. मोहनचा ताप 3:30 पर्यंत उतरला होता व आणखीही उतरण्याच्या मार्गावर होता. तात्यांनी त्याच्या अंगावर फिरवण्यासाठी आणलेला बर्फाचा खडा तसाच ठेवून दिला. डॉक्टरांनी मोहनची तपासणी केली. इंजेक्शनची डबी उघडीत ते म्हणाले, दुपारी आला असता तर एका स्ट्रेप्टोने काम झाले असते. आता सुद्धा काही काळजी करू नका. उद्या सगळा ताप उतरून मोकळा होईल. हा, नीट धरा हा पाय. दुखत नाही बरं का मोहन इंजेक्शन? असं दुखलं का? नाही ना? मग झोप आता. चला, आई कुठे याची? ताराबाईंची तपासणी, तिला एक इंजेक्शन, दुसऱ्या दिवसासाठी गोळ्या, सारं काही गडबडीनं पार पडलं. डॉक्टर आले तसे घाईने गेले सुद्धा. रात्रीच्या फार घटका राहिल्या नव्हत्या. त्या शांताबाईंनी कशा तरी काढल्या. मोहन व ताराबाई सुधारण्याच्या मार्गावर लागल्या आणि बऱ्याही झाल्या. पुढे येणाऱ्या दिवसात मोहन आणि ताराबाई यांच्या नात्यात एकदम नजरेत भरण्यासारखा बदल झाला नाही आणि ते अशक्यच होते. माणसाच्या मनावरच्या रेषा काळच पुसून काढू शकतो. शांताबाईंच्या बुद्धीला, समजशक्तीला त्या रात्री आलेली धारही काही कायम टिकली नाही. हेही अशक्य होते आणि योग्यही होतं. पण त्या रात्री मोहनसाठी आपण एका घातकी, तापी, खुनशी शक्तीशी दिलेला सामना त्यांच्या ध्यानात कायम राहिला. माणसाच्या मनावर आयुष्यात कधी कधी असा प्रसंग येतो की त्यावेळी त्याला सर्वसामान्य पातळीच्या फार वर पोहोचावं लागतं. पण तशी वेळ आली की ते त्याही परीक्षेला उतरतं. त्याचा नाश होत नाही. त्याच्यात ही अभावित दैवी पात्रता असते. याच्यातच माणसाचा मोठेपणा आहे, वैभव आहे.